अगदी सुंदरपणे सीआयडीनी, मालवी कराडनी, धनंजय मुंडेनी एकत्र बसून बहुतेक पंचांग बघितलं असावं आणि त्या पंचांगाच्या मुहूर्तावर आज त्यांनी सरेंडर केलंय की काय अशी शंका यायला लागली आहे. कारण गेले 2 दिवस आपण ऐकतोय की ते सरेंडर होणार आहेत, मग 24 तासात होणार आहेत, मग आज सकाळी होणार आहेत, मग ते 12 वाजता झाले. म्हणजे याची माहिती जर पोलिसांकडे आधीच होती तर हे चाललंय काय? आता दुसरा मुद्दा म्हणजे त्यांना जे शेवटचं त्यांचं कॉल ट्रॅकिंग जे झालं होतं ते 17 तारखेला पुण्यात होतं. बर. त्यानंतर आज त्यांनी सरेंडर केलंय 31 तारखेला पुण्यात. याचा अर्थ ते गेले 2 आठवडे पुण्यातच होते. हम्म. मग त्यांना पुण्यात संरक्षण कोणी दिलं, कसं दिलं, कुठे होते आणि त्याच्या देणारे त्याच्या मागे कोण होते? कारण हे राजकारणीच होते. त्याच्याशिवाय एवढं पोलीस प्रोटेक्शन त्यांना म्हणजे पोलिसांना सापडतच नाही आणि आपले सीआयडीला देखील सापडत नाही असं कधी शक्य आहे का हो? म्हणजे हे आपल्याला सरळ सरळ दिसतंय की मस्त प्लॅनिंग करून केलं गेलेलं एक काम आहे.